जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. यांचा मेसेज मला जरा महत्वाचं काम असल्यामुळं सध्या बोलता येणं अवघड आहे. मी 26 जानेवारीला फोन करतो. यांनी एवढ्या रात्री कशाला मेसेज केलाय? काय महत्वाचं तर बोलायचं नसेल ना? चला आता जागीच आहे तर फोन करून बघते. थँक्यू सर. डन. यस सर. येस सर. सर गुड. हॅलो. अहो काय हो? एवढ्या रातच्याला का मेसेज केला? उद्या सांगायचं होतं की. तू जागीच वेळ अजून? मला वाटलं झोपली असशील. ते जरा काम करत बसले होते. बोला की तुम्ही. अगं ते 26 जानेवारी निमित्त साफसफाई करायचं ठरलंय ना, त्यामुळं कामातनं वेळ मिळेल नाही मिळेल म्हणून मेसेज करून ठेवला. हा सवय. बर बर करा करा. आणि तू कसलं काम करतेस? हो मी ते परवाच्या कार्यक्रमाची अगं बाई, तुम्हाला सांगितलंच नाही ना. यंदा 26 जानेवारीला आपण आपल्या गावात मोठा कार्यक्रम ठेवलाय बर का. कसला? आपल्या भागातल्या शहीद जवानांच्या कुटुंबांचा सत्कार करणार आहोत. आणि यो कार्यक्रम आम्हीच आयोजित करतोय. म्हणजे त्यांचा सत्कार, त्यांची भाषणं असलं सगळं ठेवणार. अरे वा. आणि ही आयडिया कोणाची? माझी. वा मिसेस फौजी, वा भारी काम करताय तुम्ही. अहो पण उद्याचा एकच दिवस आहे मध्ये. उद्याच्यात सगळी कामं झाली पाहिजेत. अहो मला तर लईच टेन्शन आलंय बघा. कशाला टेन्शन घेतीस? एवढं भारी काम करायला निघालीस, टेन्शन घेतीस वे? होईल सगळं आपोआप. अहो तुमचं गुड लक द्या की मला, मग होतंय सगळं नीट. गुड लक कायम तुझ्या संग. हा आता मला अजिबात टेन्शन नाही बघा. आणि तुझं गुड लक देणार नाहीस वे? माझं गुड लक तुम्हाला कशाला पाहिजे गुड लक? साफसफाई करायला? होय. बर गुड लक. अहो माझं गुड लक तर कायमच तुमच्या बरोबर आहे. चल ठेवतो.